Now we have to see the next disease is the filariasis. आपण मलेरिया, अस्कॅरियासिस, अमेबियासिस हे 3 डिसीजची स्टडी केली. आता 14 जो डिसीज आहे फिलॅरियासिस और इलेफंटियासिस. फिलॅरियासिस इज caused by the thread-like worm, flatworm or nematode is called the फिलॅरियल पॅरासाईट. आता फिलॅरियल पॅरासाईट हे जे आहे कॉझिटिव्ह एजंट जे आहे त्याच्यामध्ये भरपूर आहेत. द फर्स्ट कॉझिटिव्ह एजंट, आता ह्याच्यामध्ये कॉझिटिव्ह एजंट जे आहेत 1 नसून 3 आहेत. फर्स्ट आहे वाउकेरिया बॅनक्रॉफ्टी, सेकंड आहे ब्रुजिया मलाई, थर्ड आहे ब्रुजिया टिमुरी. दीज आर द 3 कॉझिटिव्ह एजंट. नोट डाऊन. पॉझिटिव्ह एजंट हे कशामध्ये लिहिलेले आहेत? लिम्फॅटिक फिलॅरियासिस या पॉईंटमध्ये लिहिलेले आहेत. लिम्फॅटिक फिलॅरियासिस इज कॉज्ड बाय द वर्म्स वाउचेरिया बॅनक्रॉफ्टी, ब्रुजिया मलाई, ब्रुजिया टिमोरी. दीज आर द पॉझिटिव्ह एजंट. वाईल दो देअर आर व्हेक्टर, याच्यासाठी एक व्हेक्टर आहे. तो व्हेक्टर कोण आहे? मॉस्किटो. फिलॅरियासिस हे डिसीज 3 पॉझिटिव्ह एजंटद्वारे होतं आणि ह्याच्यासाठी जो काही व्हेक्टर आहे तो व्हेक्टर आहे मॉस्किटो. मॉस्किटो बाईट फ्रॉम infected person to the healthy person causes the disease filariasis. Filariasis can be divided into 3 subtypes. First, lymphatic filariasis. Second, subcutaneous filariasis. And third, serous filariasis. Okay, that 3 types are according to the different type of the species. 3 वेगवेगळ्या स्पेसीसद्वारे हे 3 वेगवेगळे फिलॅरियासिस होतात. लिम्फॅटिक, सबक्युटेनियस आणि सिरस 3 टाईपची काय आहेत? फिलॅरियासिस आहेत. ओके, नाव वी हॅव टू सी अबाउट द साइन अँड सिम्टम्स. आता फिलॅरियासिस किंवा त्याला दुसरं नाव आहे इलेफंटियासिस. ओके, इलेफंटियासिस म्हणजे काय? त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो हत्तीपाय. त्याचा जो पाय जो असतो अशी सुचतात की लाईक द एलिफंट लेग. ओके, त्यामुळे त्याला म्हटलं तर हत्तीपाय. ओके, एडेमा विथ थिकनिंग ऑफ स्किन अँड द अंडरलाईंग टिश्यू. स्किन आणि स्किनचा जो आतला टिश्यू असेल त्याच्यावर सूज येते. ओके, वाउकेरिया बॅनक्रॉफ्टी अफेक्ट द लेग, आर्म, ब्रेस्ट, स्क्रोटम. हा जो पॉझिटिव्ह एजंट आहे लेग, आर्म, ब्रेस्ट आणि स्क्रोटमवर काय करतो? अफेक्ट करतो. इन लिम्फॅटिक फिलॅरियासिस वर्म इन्फेक्ट lymphatic system and causes enlargement of lymph vessels and node. हे जे काही लिम्फॅटिक फिलॅरियासिस आहे तो लिम्फ वेसल आणि लिम्फ नोडवर काय करतो? इफेक्ट करतो. त्यामुळे त्याला लिम्फॅटिक फिलॅरियासिस असं म्हटलेलं आहे. दिस इज इलेफंटियासिस, दॅट इज लिम्स आर स्वॉलन लाईक लेग ऑफ द इलेफंट. हत्तीच्या पायासारखे हे स्वॉलन होतात, फुगतात, सुजतात, त्यामुळे त्याला इलेफंटियासिस असं म्हटलं जातं. लिम्फ एडिमा, दॅट इज ॲक्युम्युलेशन ऑफ द लिम्फ फ्लुइड इन टिश्यू कॉझिंग द स्वेलिंग. लिम्फ एडेमा म्हणजे काय? लिम्फ जो असतो, लिम्फ इट इज अ प्लाझ्मा लाईक लिक्विड विच आर प्रेझेंट इन द ब्लड. ओके, एक्सेप्ट द RBC. RBC सोडून, RBC आणि प्लेटलेट सोडून जे काही मटेरियल असेल त्याला म्हटलं जातं लिम्फ. हे जे काही लिम्फ आहे त्याचं ॲक्युम्युलेशन, जिथं कुठं ॲक्युम्युलेशन होतं, जिथं सूज झाली आहे तिथं त्याचं ॲक्युम्युलेशन होतं, त्याला म्हटलं तर लिम्फ एडेमा. ओके, हे त्याच्यामध्ये असणारे सिम्टम्स आहेत. अजून कोणता सिम्टम आहे तर हायड्रोसिली. हायड्रोसिली दॅट इज द टेस्टीज आर एनलार्ज्ड ड्यू टू द ॲक्युम्युलेशन ऑफ द लिम्फॅटिक फ्लुइड इन टेस्टीज. टेस्टीज जे असणार आहे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, हा जो ऑर्गन असेल त्या ऑर्गनमध्ये लिम्फॅटिक फ्लुइड काय होतं? ॲक्युम्युलेट होतं आणि त्यामुळे टेस्टीजची जी काही साईज आहे ती काय होते? एनलार्ज. ओके, दिस इज द साइन अँड सिम्टम्स. नाऊ वी हॅव टू सी अबाउट द मोड ऑफ ट्रान्समिशन अँड द लाईफ सायकल ऑफ द फिलॅरियल पॅरासाईट. आता कोणता आहे फिलॅरियल पॅरासाईट? आपल्याला लक्षात ठेवायचं वाउचेरिया बॅनक्रॉफ्टी. ओके, आता याच्यामध्ये स्टेप्स दिलेले आहेत अकॉर्डिंग टू नंबर. फर्स्ट नंबर दिलेला आहे मॉस्किटो टेक अ ब्लड मिल. तिसरा लार्वी असणार आहे जो लार्वी मॅनच्या स्किनमध्ये एंटर करतो. ओके, मॉस्किटो बाय द मॉस्किटो बायटिंग. आफ्टर द
biting, the larvae is enter in the skin and that larvae are grow and form the adult in the lymphatics. हा जो लार्वी असेल तो लार्वी मेल असेल किंवा फिमेल असेल तो ग्रोथ होते त्याची आणि ॲडल्ट फॉर्ममध्ये तयार होतो. आता हे जे ॲडल्ट आहे ते ॲडल्ट काय करतात, ॲडल्ट प्रोड्यूस द शीथड मायक्रोफिलॅरी दॅट मायग्रेट इन टू द लिम्फ अँड ब्लड चॅनल्स. हे जे काही ॲडल्ट मायक्रोफिलॅरी आहेत त्याच्यापासून मायक्रोफिलॅरी तयार होतात. ॲडल्ट जे काही वाउकेरिया आहेत लिम्फॅटिक्समध्ये जे असतात ते काय होतात, छोटे छोटे मायक्रोफिलॅरी तयार करतात की जे मायक्रोफिलॅरी लिम्फ आणि ब्लड चॅनलमध्ये ब्लडमध्ये लिम्फमध्ये काय होतील, मायग्रेट होऊ शकतील, मूवमेंट करू शकतील. आणि ही जी स्टेज आहे मायक्रोफिलॅरी, इट इज अ डायग्नोस्टिक स्टेज. ब्लडमध्ये ही स्टेज जर असेल तर त्याला तो डिसीज आहे म्हणून ओळखलं जातं. दिस इज द डायग्नोस्टिक स्टेज. ओके, मग आता ही जी स्टेज आहे ती स्टेज आपल्या बॉडीमध्ये कायम राहत असते. म्हणजे ॲडल्ट असतात आणि ॲडल्टपासून तयार झालेली जे काही छोटी छोटी लार्वे आहेत त्याला म्हटलं जातं मायक्रोफिलॅरी. ही काय आहे, डायग्नोस्टिक स्टेज आहे. आता जेव्हा त्याच व्यक्तीला दुसरा एखादा मॉस्किटो येऊन ब्लड मील घेतो म्हणजे बाईट करतो, म्हणजे तोच मॉस्किटो असणार आहे का, नाही, दुसरा मॉस्किटो येऊन त्याला बाईट केलं. बाईट केल्यानंतर तो काय करणार आहे, तिथून त्याच्या बॉडीमधून ब्लड घेणार. मग त्या ब्लडमधून त्याच्या बॉडीमधून हे जे काही डायग्नोस्टिक स्टेजमध्ये असणारे मायक्रोफिलॅरी आहे ते मायक्रोफिलॅरी ते काय करतं, सक करतं. म्हणजे जे काही आपल्या बॉडीमध्ये मायक्रोफिलॅरी तयार झालेले आहेत त्यातले काही मायक्रोफिलॅरी त्या मॉस्किटोच्या बॉडीमध्ये जातात. आणि त्या मॉस्किटोमध्ये हे मायक्रोफिलॅरी काय होतात, पेनिट्रेट करतात. कशामध्ये, त्याच्या इंटेस्टाईनमध्ये आणि थोरॅसिक मसलमध्ये मायग्रेट होतात. म्हणजे आफ्टर द मील ऑफ द ब्लड फ्रॉम द मॉस्किटो, तेव्हा काय होणार आहे, हे जे मायक्रोफिलॅरी आहेत ती काय होणार आहेत, मॉस्किटोच्या इंटेस्टाईनमध्ये जातात. इंटेस्टाईनमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये लार्वी तयार होतात. मायक्रोफिलॅरीपासून लार्वी तयार होतं. त्या लार्वीची ग्रोथ होते, 2 मोल्टिंग होतात आणि मोल्टिंग झाल्यानंतर त्या लार्वीची ग्रोथ होते आणि त्यामुळे तिथं त्याला L3 लार्वा म्हटलेलं आहे. L1 लार्वी आणि त्याच्यापासून L2 पासून L3 लार्वा तयार होतो. L3 लार्वा जो आहे तो मायग्रेट होतो आणि तो कुठं येणार आहे, मॉस्किटोच्या हेडपर्यंत येतो. मॉस्किटोच्या प्रोबोसिस म्हणजे सोंडीपर्यंत येऊन थांबतो. कशासाठी, जेव्हा तो मॉस्किटो परत एखाद्या व्यक्तीला बाईट करेल तेव्हा तिथून तो दुसऱ्या मॅनमध्ये एंट्री करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये एका मॅनपासून दुसऱ्या मॅनपर्यंत जो काही मायक्रोफिलॅरी ट्रान्सफर करायचे आहे तो काम कोण करणार आहे, मॉस्किटो. त्यामुळं मॉस्किटोला काय म्हटलं जातं, व्हेक्टर. ओके, ह्या टाईपमध्ये फर्स्ट स्टेज 2 वेळा काय होणार आहे, मॉस्किटो बायटिंग होणार मॅनला. एकदम मॉस्किटो जो असणार आहे तो मॉस्किटो काय करून आणणार आहे, तिथून मॉस्किटो तो डिसीज कॅरी करून त्या मॅनपर्यंत आणणार. त्या मॅनला तो डिसीज झाल्यानंतर दुसरा एखादा मॉस्किटो त्या मॅनकडून दुसऱ्या मॅनपर्यंत तो डिसीज कॅरी करणार. ओके, मग ह्या टाईपमध्ये 2 मॉस्किटो आणि 2 मॅनची इथं काय होणार आहे, अदलाबदल होते, चेंज होतात. आणि त्याच्यामध्ये हे काय होणार आहे, जे काही ॲडल्टमध्ये असणारे वाउकेरिया बॅनक्रॉफ्टी प्रोड्यूस द मायक्रोफिलॅरी विच आर ट्रान्सफर फ्रॉम द मॅन टू द मॉस्किटो and that mosquito produce the L2, L1, L3 larva which are transferred to the next man. This is the mode of transmission of the filarial parasite. ओके, आता हा जो काही मोड झाला हेच पण याच्यामध्ये मोड ऑफ ट्रान्समिशन थ्रू द मॉस्किटो. मग कोणता मॉस्किटो आहे तर फिमेल क्युलेक्स मॉस्किटो. इट इज द व्हेक्टर फॉर द वाउकेरिया बॅनक्रॉफ्टी. वाउकेरिया बॅनक्रॉफ्टीसाठी असणारा जो मॉस्किटो आहे तो स्पेशल आहे. त्या कोणता आहे स्पेशल तर फिमेल क्युलेक्स मॉस्किटो. इट इज अ मॉस्किटो विच इज ॲक्ट ॲज अ व्हेक्टर. ओके, द लार्वी एस्केप मॉस्किटो बॉडी and arrive on the human skin. They penetrate the skin, undergo 2 moltings before they become adult and settle in the lymphatic system.
इन्क्युबेशन पिरियड इज 8 to 16 months. 8 ते 16 महिन्याचा हा कालावधी आहे. त्यामुळे आपल्याला हा डिसीज कधी झालेला आहे, कसं झालेलं आहे आपल्याला कळत नाही. फक्त आपले पाय सुजू लागतात. नंतर आपल्या लक्षात येतं की आपल्याला कोणता तरी डिसीज झालेला आहे. डायग्नोसिस कसं होणार आहे? यूज ऑफ द डायइथिल कार्बोमायझिन सायट्रेट. ट्रीटमेंटसाठी काय असणार आहे? तर डायइथिल कार्बामायझिन सायट्रेट हा जो काही ड्रग आहे, जे काही मेडिसिन आहे, ट्वाईस अ डे फॉर 3 weeks 3 आठवड्यासाठी 2 वेळा घ्यायचा आहे. आणि देअर आफ्टर फॉर 5 days एव्हरी 6 months इफ इफेक्टिव्ह अगेन्स्ट द फिलॅरियल वर्म. या टाईपमध्ये म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा. द ड्रग इज द डायइथिल कार्बामायझिन सायट्रेट विच इज टेक्स प्लेस ट्वाईस अ डे फॉर 3 weeks. ओके. प्रिव्हेंट कसं करू शकतो? तर हा जो काही डिसीज आहे ते कशामुळे होतं? तर मॉस्किटो. तर कन्व्हिनियंटली काय करू शकतो आपण? अवॉइड द मॉस्किटो बाईट बाय युझिंग द मॉस्किटो नेट, इन्सेक्ट रिपेलंट्स. ओके. नंतर हे मॉस्किटो होत असतात, त्यामुळे इरॅडिकेशन म्हणजे जे काही सांडपाणीचे टपके आहेत ते सांडपाणीचे टपकेच काय करू शकतो आपण? कंट्रोल करू शकतो, जेणेकरून डास होणार नाहीत, मॉस्किटो होणार नाही. दिस इज अबाउट द फिलॅरियासिस. परत एकदा बघूया फिलॅरियासिस. फिलॅरियासिसमध्ये कॉझेटिव्ह एजंट कोणते आहेत? वाउकेरिया बॅनक्रॉफ्टी, ब्रुजिया मलाई, ब्रुजिया टिमुरी. 3 टाईपचे फिलॅरियासिस कोणते आहेत? लिम्फॅटिक फिलॅरियासिस, सबक्युटेनियस फिलॅरियासिस, सिरस फिलॅरियासिस. ओके. साईन अँड सिम्पटम लक्षात ठेवायचं. एडेमा विथ थिकनिंग ऑफ स्किन किंवा जे काही पाय असणार आहे, स्वॅलो ऑफ द लेग्स, आर्म्स, ब्रेस्ट, स्क्रॉटम. ओके. लिम्फ एडेमा म्हणजे ॲक्युम्युलेशन ऑफ द लिम्फ फ्लुइड इन द टिश्यू कॉझिंग द स्वेलिंग. आफ्टर दॅट द टेस्टीज आर द एनलार्ज्ड ड्यू टू द कशामुळे होणार आहे? ॲक्युम्युलेशन ऑफ द lymphatic fluid. This is the symptoms. The mosquito stages and human stages see in the mode of the transmission. 2 काय असणार आहे? होस्ट असणार आहे, मॉस्किटो आणि मॅन. ओके. नंतर डायग्नोसिस. द ड्रग इज द डायइथिल कार्बामायझिन सायट्रेट. प्रिव्हेन्शन काय करू शकतो? अवॉइड द मॉस्किटो बाईट by using mosquito net and insect repellent. Eradication of the mosquitoes is essential for the control of filariasis. ओके. आफ्टर दॅट आपल्याला काय बघायचं आहे? टायफॉईड. आता नॉर्मली आपल्याला टायफॉईड म्हणजे काय हे सगळं माहीत आहे, त्यामुळे या पॉईंटमध्ये आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे. बऱ्यापैकी आपल्याला साईन, सिम्पटम्स, मोड ऑफ ट्रान्समिशन किंवा डायग्नोसिस हे यायला पाहिजे. टायफॉईड कॉझेटिव्ह एजंट कोणता आहे? साल्मोनेला टायफी. Salmonella typhi, it is a causative agent. It is a gram-negative bacteria found in the intestine lumen of the infected person. ग्रॅम-निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे हा साल्मोनेला टायफी. इन्फेक्टेड पर्सन जो असेल त्याच्या इंटेस्टाईनमध्ये हा असतो. पॅथोजेनिसिटी ही ड्यू टू द निगेटिव्ह अँटीजीन लिपोपॉलिसॅकराइड LPS प्रेझेंट ऑन द सरफेस कोट फ्लॅजेला अँड कंटेन्स H अँटीजेन्स. हे काय आपल्याला बघूया, फक्त लक्षात ठेवा कॉझेटिव्ह एजंट्स. ओके. याच्यामध्ये O अँटीजीनमुळं पॅथोजेनिसिटी येते आणि फ्लॅजेलावर H अँटीजीन प्रेझेंट असतो. साईन अँड सिम्पटम्स काय आहेत? तर फर्स्ट साईन काय आहे? प्रोलॉंग्ड फीवर ॲज हाय ॲज 104 Fahrenheit. ताप येत असतो जास्त. जनरल नॉसिया म्हणजे थकवा येतो. डोकं दुखत असणार आहे. हेडेक म्हणजे डोकं दुखणे. ॲबडॉमिनल पेन असणार आहे. कॉन्स्टिपेशन ऑर डायरिया पोटात दुखणे, कॉन्स्टिपेशन अपचन होणार आहे किंवा डायरिया असणार आहे. रोज कलर्ड रॅश ऑन द स्किन, व्हाईट कोट ऑन टंग, कफ. ओके. म्हणजे जिभेवर व्हाईट कोटिंग तयार होतं, कफ होतं, भूक लागत नाही, लॉस ऑफ अपेटाईट. इफ नॉट ट्रीटेड, जर ट्रीटेड नाही घेतलं म्हणजे औषध पाणी नाही घेतलं तर काय होणार आहे? ब्रीथलेसनेस, इरेग्युलर हार्टबीट, हिमोरेज या टाईपची काय दिसणार आहेत? लक्षणं दिसणार आहेत. आता हे होऊ नये म्हणून काय करू शकतो? इट इज तर त्या प्रिव्हेन्शनमध्ये बघायचं आहे. फक्त हे होतं कशामुळं?
तर फूड अँड वॉटर बॉर्न डिसीज आहे हा. बाय द फूड अँड वॉटर दॅट डिसीज इट्स टेक्स प्लेस कॅरी ऑन. ओके. Insects like housefly and cockroaches feeding on fecal matter may transfer the bacteria to food material. Okay, poor hygiene habit and poor sanitation condition are responsible for spread the typhoid. हायजेनिक कंडिशन न घेतल्यामुळे हायजेनिक हॅबिट नसल्यामुळे हा डिसीज होतो. डायग्नोसिससाठी कोणते असणार आहेत तर व्हायरल टेस्ट ही यूज केली जाते फॉर द टायफॉईड. ट्रीटमेंट ऑफ द टायफॉईड इन्व्हॉल्व सर्जिकल रिमूव्ह ऑफ द गॉल ब्लॅडर इन सिव्हिअर केसेसमध्ये गॉल ब्लॅडर रिमूव्ह केलं जातं. अँटीबायोटिक्स कोणत्या आहेत? क्लोरोमायसेटिन इट इज अ मोस्ट हेल्पफुल ट्रीटमेंट. क्लोरोमायसेटिन ही जी काही अँटीबायोटिक्स घेतली जाते फॉर प्रिव्हेन्शन ऑफ टायफॉईड. WHO recommends 2 vaccines as oral TY21A वॅक्सिन अँड इंजेक्टेबल कोणतं आहे? टायफॉईड पॉलिसॅकराईड वॅक्सिन ज्याला आपण टायफिम VI और टायफिरिक्स असं म्हटलं जातं. 2 वॅक्सिन्स आहेत कोणते लक्षात ठेवायचे आहेत तर टायफॉईड पॉलिसॅकराईड वॅक्सिन जी टायफिम VI किंवा टायफिरिक्स म्हणून ओळखली जाते किंवा ते बाजारामध्ये विकली जाते. आणि याच्याशिवाय TY21A वॅक्सिन हे 2 वॅक्सिन्स जे टायफॉईड होऊ नये म्हणून दिले जातात. ओके. दिस इज द स्ट्रक्चर. साल्मोनेला टायफीचं स्ट्रक्चर बघा कसं आहे. ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे, कॅप्सूल आहे, के अँटीजिन और V1 इन साल्मोनेला म्हटलं जातं. सोमॅटिक म्हणजे O अँटीजिन आणि फ्लॅजेलावर H अँटीजिन. 3 अँटीजिन असतात, के अँटीजिन, O अँटीजिन, H अँटीजिन ऑन द सर्फेस ऑफ द साल्मोनेला टायफी. दिस इज द ट्रीटमेंट, डायग्नोसिस अँड द स्ट्रक्चर ऑफ द साल्मोनेला टायफी. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण निमोनिया हा पॉईंट बघूया. थँक्यू.